विधान परिषदेच्या अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत महायुती विरुद्ध महायुती असं चित्र राज्यभरात दिसलं. खरं तर नावालाच फक्त निवडणूक लढवणारी महाविकास आघाडी ही विरोधात असताना देखील संघर्ष मात्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला. तो अर्थातच महायुती आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये. आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील आहेत. रावसाहेब, जसं मी उल्लेख केला, महायुती विरुद्ध महायुती 17 जागा होत्या. महाविकास आघाडी चर्चाही होताना दिसत नाहीये, पण सर्वाधिक चर्चा रंगते अर्थातच बंडखोरीवरून. मग ते संभाजीनगर, खास करून तुमच्यापासून सुरुवात करूयात की ज्या पद्धतीनं मित्रपक्षांनी आरोप केलेले आहेत की भाजप आम्हाला संपवायला निघाले, काय नेमकं उत्तर आहे? या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये 3 पक्ष आमचे महायुतीचे, या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने एकत्र बसून या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ आहे याचा आधार घेतला आणि शेवटच्या क्षणापर्यंत समजूतदारपणे कुठल्या प्रकारचा वादविवाद न करता या जागेचं वाटप झालं. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की मला जागा असली पाहिजे. कार्यकर्त्याचा आग्रह असतो ही जागा आपल्याला भेटली पाहिजे. परंतु शेवटी राजकारणामध्ये आकड्याचा खेळ आणि ज्याचे आकडे जास्त त्याला त्या जागा जातात. एखादा अपवाद असूही शकतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जालना संभाजीनगरच्या भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त होतं आणि त्या काळात मी भारतीय जनता पक्षाचा राज्याचा अध्यक्ष होतो. आमच्या नेतृत्वाशी देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझी चर्चा झाली की साहेब आपण या ठिकाणी सहजपणे जिंकू शकतो, परंतु राजकारण हे तडजोडीचं काम आहे. त्यांनी, आम्ही आणि आमच्या टीमने चर्चा करून ही जागा ही शिवसेनेला सोडावी अशा प्रकारचा निर्णय झाला आणि मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही त्या काळामध्ये ती जागा शिवसेनेला सोडली. आता ती जागा त्या टायमाला सोडली म्हणून काय त्यांचा त्या जागेवर अधिकार आहे असं नाही. राजकीय परिस्थिती बदलली. अनेक दिवस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही. आजही जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही. त्यामुळं बदललेल्या परिस्थितीमध्ये नेतृत्वानं आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की ही जागा आम्हाला पाहिजे आणि ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी एक अत्यंत चांगला सुहास शिरसाट उमेदवार दिला आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आजचं वातावरण जरी काही असलं तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही चांगल्या मतानं त्या ठिकाणी निवडून येईल. साहेब, तुम्ही जे शब्द वापरताय राजकारणात, समजूतदारपणा किंवा तडजोड, संख्याबळ, हे सगळं तुम्ही एका बाजूला म्हणताय. तुमच्या मित्रपक्षाला यातला एकही शब्द मान्य नाहीये का? हे सगळे शब्द आहेत, त्याला राजकीय अर्थ देखील तितकाच महत्वाचा आहे. पण अब्दुल सत्तार ज्या पद्धतीनं भाषा करतायत की आधी हात तोडले, पाय तोडले, आता मुंडकंही छाटलं, म्हणजे एक बाजू ही आहे, दुसरी बाजू वेगळीच काहीतरी दिसते. आमच्या मित्र पक्षाला मान्य नाही असं नाही. पक्षाला मान्य आहे, मित्र पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहे, परंतु ही गोष्ट अब्दुल सत्तार साहेबांना मान्य नसेल. मला असं वाटतं की 4 तारखेपर्यंत या विषयावर आम्हीच्या सारख्यानं बोलणं बरं, कारण दोन्ही नेते, तिन्ही नेते एकत्र बसतील आणि योग्य तो तोडगा 4 तारखेपर्यंत निघाला. अब्दुल सत्तारांचा दावा असा आहे की त्यांचे 6 आमदार, 1 खासदार हे देखील त्यांच्या सोबत आहेत. तुम्ही म्हणता की फक्त अब्दुल सत्तारांना मान्य नाही. कितपत तथ्य? तुमचे सगळे देखील मित्र आहेत, काय कोणाशी बोलणं झालं? हे बघा, जेव्हा कधी 2, 3, 4 पक्ष एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवायची असते तेव्हा नेतृत्व जो निर्णय घेईल त्या नेतृत्वाच्या
निर्णयाला महत्व असतं. हा निर्णय आमच्या तिन्ही पक्ष नेतृत्वाने घेतला. आता त्यांच्या नेत्याचं काम आहे की त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खासदारांना, त्यांच्या कार्यकर्त्याला समजून सांगणे. आज ही जागा आम्हाला मिळाली. काही ठिकाणी नाशिकला समजा शिवसेनेला मिळालेली आहे, ठाण्यामध्ये शिवसेनेला मिळालेली आहे, यवतमाळ शिवसेनेला मिळालेली आहे. पण त्या ठिकाणी आमचे काही कार्यकर्ते नाराज असतील, पण त्यांची नाराजी काढणं हे आमच्या नेतृत्वाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व जे सांगेल किंवा पक्ष जे सांगेल ते आमचे कार्यकर्ते पाळतात. मला असं वाटतं शिंदे साहेबांचं सुद्धा त्यांच्या पक्षात पकडेल, त्यांच्या शब्दाला किंमत आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिले, ते राज्याचे मुख्यमंत्री असतानाच ज्यांना कोणाला असं वाटतं की आता आम्ही वर त्यांची भरभराट झालेली आहे. एवढी मोठी भरभराट वाया घालण्याची त्यांची इच्छा नाही. परंतु हातून गेलेल्या ज्या 2-3 संध्या होत्या त्या संध्या गेल्यामुळं कदाचित त्यांना असं वाटतं की माझी आता बिलकुलच दात मोजणं हे वर्षभरापासून किमान मी लोकांच्या पुढे तरी गेलो पाहिजे, याच्यासाठी असलेला खटाटोप होतो सगळं. हा खटाटोप आणि मी थोडंसं लोकसभेच्या निवडणुकांकडे तुम्हाला घेऊन जाईल की मित्रपक्ष म्हणून अनेकांनी सांगितलं की आम्ही सोबत आहोत, एकत्र काम करू, पण प्रत्यक्षात मात्र तसं दिसलं नाही. मी स्वतः देखील लोकसभा मतदारसंघ फिरलोय. अर्थात तुम्ही मान्य करायला किंवा करायला तुमचा निर्णय, पण मित्र पक्षांच्या दगाफटक्यामुळे देखील लोकसभेला रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा ही राजकीय चर्चा होती का फक्त याच्यामध्ये काही तथ्य होतं आज घडीला? कारण तेच अब्दुल सत्तार आता बोलतायत आणि नाव कोणाच घेत नाहीये, पण परत भाजप नेतृत्व म्हणून तुम्ही देखील प्रदेशाध्यक्ष राहिलेला, मंत्री राहिलेल्या, नेतृत्व केलेले थेटपणे आरोप तुमच्यावर करतात की आम्हाला संपवायला निघाले, जवळ घेऊन मुशीत दाबणं किंवा अशा पद्धतीची ही भाषा जी त्यांची असली. त्यांची भाषा महाराष्ट्राला परिचित आहे. लोक यशाचं श्रेय घेत असतात, हे अपयशाचं श्रेय घेऊ राहिले, ते आमच्यामुळे पराभव झाला. एवढी ताकद त्यांची शिलोडमध्ये. एकूणच देशभरात आणि राज्यामध्ये आमच्याबद्दल जे नेरेटिव्ह पसरवला गेला आणि त्याला ज्या पद्धतीनं आम्ही फाईट करायला पाहिजे होतं ते आमच्याच्यानं होऊ शकलं नाही. आणि त्यामुळं राजकारणामध्ये तो एक फटका आम्हाला बसला. राजकारणात 2 गोष्टी असतात, एक तर कन्फ्यूज करावं लागतं किंवा कन्फ्यूज करावं लागतं. आमचे विरोधी पक्ष मतदाराला कन्फ्यूज करण्यामध्ये यशस्वी होते. आता हे म्हणतात की आमच्यामुळे झालं. मला किती मतं कमी पडले शिल्लोडमध्ये? 26-27 मतं कमी पडले. हे 27 जरी मतं दिली असते त्यांनी सगळे, 54 जरी दिली असते डबल, तरी माझा विजय होत नव्हता. पण जर खरंच त्यांच्यामुळे हा पराभव झाला असता तर पुढच्या 6 महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाचे सुरेश बनकर भाजपमधून गेले आणि एवढ्या वाईट वातावरणामध्ये उद्धव साहेबांकडून ते उभे राहिले की ज्या पक्षाची वाताहत झाली महाराष्ट्रात. आणि जे सत्तार म्हणतो की या राज्याचा मुख्यमंत्री मी ठरवतो, मी 1 लाख मतांनी निवडून येईल, मला कुठच्या दिशेने द्या तरी मी निवडून येईल, असे म्हणणारे सत्तार फक्त 2250 मतांनी निवडून आले. याच्यावरून त्यांचं मोजमाप तुम्ही करा. एक. दुसरं, आता छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये भाजप, सेना आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व एकत्र बसले जिल्ह्याचं. त्यांनी जागा वाटप केली. या महाशयांनी सांगितलं की मला सिल्लोडमध्ये आणि सोयगावमध्ये युती करायची नाही. ते युतीला नाही आले, जागा वाटपाला नाही बसले. सिल्लोड माझ्या लोकसभेत येते ना. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही बसत, चला आपण आपलं 16 लढू. त्यांना असं वाटत होतं की माझा मुलगा मी उभा केला. त्या ठिकाणी 10 जागा आहेत, 10च्या 10 मी निवडून आणले. सिल्लोड पंचायत समिती निवडून आणली, सोयगाव पंचायत समिती निवडून आणली. कारण सिल्लोड मतदारसंघात सिल्लोड सोयगाव पंचायत समिती आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरुद्ध 4 वर्ष या राज्याचा मंत्री राहिला,
डोलेच्या गगनाला भेटतील अशा प्रकारचे दवाखान्याची बिल्डिंग उभ्या केल्या, कुठली मान्यता नसताना. त्यांच्या विरुद्ध आमचे कार्यकर्ते लढलेत आणि 5 जागा आम्ही निवडून आणल्या, ज्या पूर्वी होत्या तशाच्या तशाच ठेवल्या. शिवाय पंचायत समिती शिल्लोड ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि पंचायत समिती सोयगाव ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली. त्या ठिकाणचे आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, सुनील मिरकर, ही जी टीम आहे यांच्याकडे कुठली धन नाही, दौलत नाही, कुठल्या प्रकारचं त्यांना पाठबळ नाहीये, साधन सामुग्री नाहीये. एका बाजूला सगळं सैन्य सज्ज त्यांचं आणि एका बाजूला आमचे फक्त कार्यकर्ते जोरावर त्या ठिकाणी दोन्ही पंचायत समित्या आणि बरोबर 5 जिल्हा परिषद आयोजित कुठशी त्यांचं एवढं प्राबल्य त्या ठिकाणी. केवळ एका विशिष्ट समाजाच्या जोरावर माझी ताकद हे दाखवायचं. आज काय चाललंय मी त्याच्यावर 4 तारखेनंतर बोललो. आज माझं मत आहे की आमचे नेते एकत्र बसतील, त्यांची समजूत काढतील आणि समजूत काढल्याच्या नंतर अब्दुल सत्तारी माघार घेतील असं माझं आज मत आहे. 4 तारखेनंतर वेगळं मत आहे. मी तुमच्याच 2 शब्दांना परत रिपीट करतोय, कन्फ्यूज करणं आणि कन्व्हिन्स करणं. रावसाहेब दानवे हे तिथल्या संख्याबळानुसार तिथल्या आकडेवारीनुसार हे फुल्ली कन्व्हिन्स आहेत. अब्दुल सत्तार अजून कन्फ्युज आहे असं म्हणायचं, त्यांच्या नेत्यांना ते कन्फ्युज करतात असं म्हणायचं. आणि असं नाही. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही का? त्यांचा पराभव या निवडणुकीत झालेला आहे. ते कधी कन्फ्युज असतात, कधी कन्व्हिन्स असतात, कधी कन्फ्युज असतात. त्यांना जर सत्तेच्या जवळ जायचं असलं ते कन्फ्युज होऊन जातात आणि जर सत्ता गेली रे की ते कन्फ्युज असल्यासारखं बोलतात. मी दुसरा शब्द वापरत नाही, कन्फ्युज असल्यासारखं वागतात. आज एवढं मोठं वैभव एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दिलं. विना एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींना सुनेताताईंनी बोलल्याशिवाय ही युती झाली का? मग नेतृत्वाचा आदेश आहे. आम्हाला वाटतं की तिकीट मिळावं मुंबई लोकांना, पण भारतीय जनता पार्टीचा आवाज नाही कुठं. एखादा कार्यकर्ता एखाद्या फॉर्म भरायच्या ठिकाणी गेला नसेल, पण आमचं नेतृत्व सक्षम आहे. एका फोनवर सगळे कार्यकर्ते कामाला लागते ना. आणि आजही ते जर उभे राहिले, त्यांनी गणित कोणतं लावलं? आमच्या समाजाचे मत किती आणि मग आणखी काही बी खेळ जमू शकतो का? याच्याशिवाय दुसरं काही गणित नाही. त्यामुळं तुम्हाला खात्रीला सांगतो ते फॉर्म मागितलं, खात्रीला सांगतो फॉर्म माग घेतील. हे जे चाललंय ना त्यांचं हे नेहमीच आहे. हे नेहमीच आहे. पण मी परत म्हणजे संभाजीनगर मी परत इतर जागांवर देखील येतोय की ज्या पद्धतीनं भाजपचं संख्याबळ वाढलंय, म्हणजे अगदी विद्यमान जागांवर शिवसेनेचा दावा वारंवार ते करत होते, 1 जागा त्यांना कमी मिळाली विद्यमानपेक्षा. पण यवतमाळ असेल, नाशिक असेल, अगदी ठाणे पालघर देखील असेल, विद्यमान होत्या म्हणून शिवसेनेच्या वाट्यात गेल्या. त्या जागांवर भाजपचं संख्याबळ आकड्यांचं गणित जे आहे ते जास्त आहे. अब्दुल सत्तार किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नेत्यांना असं वाटत नाही की त्यांच्या पदरी जास्तच मिळाले आणि एखादी जागा 2 पावलं माघार घेतली पाहिजे. राजकारणात एक म्हण सिटिंग गेली बरोबर आहे. पण जेव्हा तो सिटिंग होता तोच पळून गेला. हे खरं आहे की नाही? ते जर असते तर कदाचित या भूमिकेवर भाजप आली असते. अन्य ठिकाणी झालंय ना, अन्य ठिकाणी झालंय ना, सिटिंग गेटिंग झालंय. पण जेव्हा तुमचा माणूसही गेला, तुमच्याजवळ मतही कमी आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी समजूतदारपणा घेतला. एवढं ठीक आहे, आकड्याचं गणित नाही, माणूस नाही, आणि त्यामुळं ती जागा नैसर्गिकरित्या भाजपला मिळायला पाहिजे ती मिळाली. तुमचा माणूस पळून गेला याच्यावर मी येतो. आता या सगळ्या मित्रपक्षांमधल्या वादाचा फायदा कुठतरी उद्धव ठाकरेकडे घेताना दिसतोय. अंबादास दानवे म्हणतायत की भाजपची सवय आहे जवळ घेणं, गोंजारणं आणि परत पाहिजे तेव्हा मारून टाकणं किंवा हातपाय तोडणं वगैरे. ही सुरुवातच तिथून झाली होती. मग त्याच्या पुढचं म्हणजे थोडक्यात अब्दुल सत्तार आणि तुमचा विरोधी पक्ष आत्ताचा यांची गणित किंवा यांचं समज खूप जास्त जुळल्यासारखं वाटतंय. अंबादास दानवे असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे सगळेच नेते तुमच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. सही सत्तेत आम्ही आणि कोणी बी आंब्याच्या झाडाला दगड मारते. बाबळी झाडाला दगड मारून काय करतील? आज सत्ता आमची आहे ना.
आणि त्यामुळं आमच्याला ते दगड मारणार सारे म्हणून बाबळी झाडाला दगड मारून शेंगा पडतील, इथं तर आंबे पडतील. तेव्हा सगळ्याला असं वाटतं एखादा आंबा पडला तर त्याचा रस आम्हाला खायला भेटल, सीझन आहे. पण भाजपचे पाळेमुळे एवढे जबरदस्त आहे की यांच्याच्यानं भाजपचं काही होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब आमच्या बरोबर आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे असा प्रत्येक मित्रपक्ष बोलतोय, पण या पक्षवाढीमध्ये एकमेकांची मुळं छाटण्याचा प्रकार देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. मग ते परभणी हिंगोलीच्या जागे बाबतीत असेल, पुण्यामध्ये देखील भाजपनं अर्ज भरलेला आहे, यवतमाळमध्ये भाजपच्या बंडखोराने अर्ज भरलेला आहे. या सगळ्याबद्दल एक तुम्ही देखील प्रदेशाध्यक्ष राहिला, नेतृत्व केलेले महाराष्ट्राचं एक तिथला पॉलिटिकल बेस तुम्हाला चांगला माहितीये. याच्यातनं येत्या काळातले काही थ्रेट्स दिसत आहेत मित्रपक्षांमध्ये? बघा, या सगळ्या गोष्टी 4 तारखेपर्यंत तुमच्या आम्हाला मान्य आहे. 4 तारखेनंतर या राज्यामध्ये महायुतीमध्ये कुठल्या प्रकारची कोणीही बंडखोरी करणार नाही. आणि आमची पद्धत आहे, जर का एखादा पक्षाच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट करत असेल तर त्याला तडकाफडकी पक्षातून काढण्याची आमची पद्धत आहे. आणि आज तारखेला भारतीय जनता पार्टीला सोडून जाणार हे कोणालाही वाटत नाही, कारण खंबीर नेतृत्व आहे आमचं. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, इन्फ्रास्ट्रक्चर वाढते, शेतकऱ्यासाठी एक चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतला जात आहेत, 90% सबसिडी शेतकऱ्याला मोटारी दिल्या जात आहेत, लाडकी बहिणी योजना आली, अतिवृष्टी झाली तर त्याचंही नुकसान भरपाई मिळते, दुष्काळ पडला त्याची नुकसान भरपाई मिळते. तर त्यामुळं सरकारची कामगिरी पाहून सगळ्यांना असं वाटतं की आपला हा पक्षच काहीतरी या राज्याचं भलं करू शकतो. या पक्षाच्या बाजूला प्रवाहातून जर आपण बाजूला तर आपण संपून जाऊ आणि टिकायचं प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कोणीही कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही. केंद्रीय सांगितलं काय होईल. तसा एक शेवटचा प्रश्न घेतो आम्ही थांबतो, आणि अगदी तुमच्या शैलीत उत्तर अपेक्षित आहे. आज हे सगळे तिकीट वाटप झाल्यानंतर भाजपवर आणि भाजपच्या नेतृत्वावर एक आरोप खूप बिनधक्कतपणे होतोय की इथं जुन्या जाणत्याला मागं सारून बाहेरून आलेल्यांना खूप चांगली संधी मिळते. मग ते प्राजक्त तनपुरेच्या रूपानं असेल, बसवराज पाटलाच्या रूपाने असेल, किंवा जे जे कोणी बाहेरून येतं, म्हणजे कुठलंही मंत्रिपदाच्या वाटपापासून ते सगळं हा आरोप तुमच्यावर पहिल्यापासून होत राहिला. आत्ता तुमच्याच भागातनं राजेश टोपे यांचं देखील नाव भाजपच्या वाटेवर खूप जास्त चर्चेत होऊन न्यूज 18 लोकमतनी त्याबद्दलची बातमी देखील केली होती. काय वाटतं या सगळ्यामध्ये की बाहेरच्याला पहिलं ताट मानाचं पान वाढून मिळतंय, हा आरोप पटतोय किंवा येत्या काळातली गणित? बघा, भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्यानं पक्षाची भूमिका आहे की सर्व वर्गाला समान संधी मिळते. ही संधी देत असताना नव्याचा जुन्याचा विचार हा केला जात नाही. जुन्याला भाजप कधी दूर करत नाही, जुन्यावर कधी अन्याय केला नाही. पण जे कोणी आमच्यावर विश्वास टाकून आमच्या पक्षामध्ये येतात त्यांच्या विश्वासाला तडाई जाऊ देत नाही. हे समीकरण आहे, हे गणित आहे. असं थोडं आहे की सगळेच बाहेरून आलेला किती वर्षाचा बाहेरचा म्हणता तुम्ही? काय क्रायटेरिया लावता चालवायला तुम्ही की बाहेरून आलेला तो किती वर्ष बाहेरचा राहायचा? बाहेरून मित्र आहे देशमुख, माझे आमदार सोलापूरचे, सॉरी नागपूर, त्यांना कधी म्हणलं जायचं म्हणजे आम्ही गप्पा मारत असतात, मला माझ्या रावसाहेब तुम्ही प्रदेशाचे अध्यक्ष, मला 14 वर्ष झाले भाजपमध्ये, तरी मला बाहेरचाच म्हणते. बाहेरचा काय, तो जेव्हा कधी येतो तेव्हा तो पक्षात राहतो, पक्षाचं नेतृत्व त्याला चांगलं तपासतं आणि त्यानंतर लक्षात येतं पक्षाच्या की हा आपल्या चाकरीत बसणारा कार्यकर्ता आहे. आता प्राजक्त तनपुरे की तुमच्या मताप्रमाणे हे बाहेरून आले, पण एखादा कार्यकर्ता बाहेरून आला आणि आल्यानंतर जर त्याला तिकीट दिलं तर मला असं वाटतं की 10 गोष्टी जर असं त्यातली एखादी गोष्ट अशी करावंच लागतील, नाही तर आमच्याकडे येण्यानंतर लोकांचा ओढा थांबून जाईल. लोकांमध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की यांच्यामध्ये गेल्याच्या नंतर यांनी आपल्याला सांभाळता की नाही अशा प्रकारची शंका त्यांच्या मनात येत असती. पण आता प्राजक्त तनपुरे आले त्याच्यामुळे जयंत पाटला सुद्धा वाटू शकतं की माझा भाषा गेला, त्याला गेल्या न्याय मिळाला, मी का जाऊ नये, मला कसा न्याय मिळणार नाही असं त्यांना वाटू शकतं. कारण मग टोपेच्या बाबतीत काय त्यांना अजून वाटत नाही न्याय?
आता त्यांच्यावर मी आता बोलणं बरं नाही, नाही. पण तुमचे मित्र आहेत जुने. बोलू एक वेळ येईल प्रसंगी बोलू त्यांचं राहतो. खूप खूप धन्यवाद दिलखुलास रावसाहेब दानवे. कधीही राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलताना आपण म्हणतो की राजकीय हादसा राखून न बोलताही सांभाळून घेणं ही रावसाहेबांची कला आहे. आणि त्यानिमित्तानं आज कुठल्याही पद्धतीने टीका टिप्पणी करता अब्दुल सत्तार 4 तारखेच्या आधी कदाचित 4 तारखेपर्यंत आपला अर्ज माघार घेतील हा विश्वास या निमित्तानं माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. रमेश राहुल झुरी, न्यूज 18 मराठी, मुंबई.